नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील चौथा धडा बिग डेटा बिग इन्साइट्स बघणार आहोत. मित्रांनो, बिग डेटा म्हणजे माहितीचा प्रचंड साठा आणि बिग इन्साइट्स म्हणजे प्रचंड अंतर्गत ज्ञान. म्हणजे जो डेटा कलेक्ट केला जातो त्या डेटामधून अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन जमा केली जाते आणि तिचं विश्लेषण केलं जातं. मित्रांनो, तुम्हीसुद्धा पुस्तक घेऊन बसा आणि जिथे जिथे मी अवघड शब्दाचा अर्थ सांगेल तो अर्थ लगेच लिहून काढा तुमच्या पुस्तकावर पेन्सिलने. म्हणजे तुम्हाला नंतर हा व्हिडिओ बघायची गरज भासणार नाही आणि तो लेसन दुसऱ्यांदा तुम्ही वाचाल त्यावेळेस आपसुकच अवघड शब्दांचा अर्थ तुम्हाला समजत जाईल. तर चला बघू, व्हॉट इज बिग डेटा. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. की मित्रांनो, कम्प्युटर आल्यानंतर, इंटरनेट आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानवी जीवनामध्ये त्याच्या व्यवहारामध्ये बदल घडून आला आहे, क्रांती घडून आलेली आहे. रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, our scientific pursuit, you name it, and everything has changed 360 degrees. मित्रांनो, आपल्या खानपानाच्या सवयी, आपलं आरोग्य, आपलं जाणं येणं, ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक पर्स्यूट म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे म्हणजे माहिती मिळवणे सायंटिफिक ती. यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. याच्यामध्ये अनुलाग्र बदल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडला. 360 डिग्रीज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. या माहितीच्या स्रोतांचा, अंतर्गत माहितीच्या प्रचंड साठ्याचा. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. की आपल्याकडे असलेला हा माहितीचा खूप मोठ्या प्रमाणावरचा जो साठा आहे तो खरोखरच खूप अद्भुत पद्धतीने काम करतो. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन यू लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सॲप, व्हिजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेसेस और वॉच व्हिडिओज. की मित्रांनो, काय होतं ज्यावेळेस तुम्ही एखादी पोस्ट फेसबुकवर टाकता, व्हॉट्सअपवर टाकता, एखाद्या वेबसाईटला भेट देता किंवा काहीतरी गोष्ट ऑनलाईन परचेस करता, एखादा व्हिडिओ बघता, होतं काय त्यानंतर? यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. की ज्या काही गोष्टी तुम्ही ऑनलाईन करताय, स्मार्टफोनवर, कम्प्युटरवर, ज्या काही गोष्टी हालचाली, सर्चिंग असेल, परचेसिंग असेल, वॉचिंग असेल, त्या सगळ्या हालचाली, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत आहे. मॉनिटर्ड म्हणजे त्याच्यावर निरीक्षण ठेवलं जातं आहे. अँड ॲनलाइज्ड आणि त्याचं विश्लेषण केलं जातं आहे. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा कलेक्ट होतो आहे, जमा होतो आहे. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. की हा डेटा किती मोठ्या प्रमाणात गोळा होतो आहे त्याची कल्पना इथे लेखक आपल्याला करून देतो आहे. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. की मित्रांनो, हा प्रचंड माहितीचा साठा हा अंकात जर मोजायचा झाला तर किती मोठा आहे याची कल्पना आपल्याला येईल. पेटाबाइट्स म्हणजे काय तर 1000 दशलक्ष, 1000 मिलियन. आणि एक्झाबाइट्स म्हणजे काय तर एकावर 18 शून्य ठेवल्यानंतर जो मोठा अंक तयार होईल तो म्हणजे एक्झाबाइट्स. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाचता पण येणार नाही तो अंक. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये माहितीचा प्रचंड साठा जमा होतो आहे
विश्लेषण होतं आहे आणि त्या पद्धतीने प्रॉपरली काम चालतं आहे. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people. बिलियन्स मित्रांनो, बिलियन्स म्हणजे काय तर 100 कोटी, ज्याला आपण 1 अब्ज म्हणतो. म्हणजे 100 कोटी ते ट्रिलियन्स. ट्रिलियन्स म्हणजे 1000 अब्ज, की 1 अब्ज ते 1000 अब्जापर्यंत रेकॉर्ड जमा होतो आहे. आणि किती लोकांचा? ऑफ मिलियन्स ऑफ पीपल, की 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, लाखो लोकांचा ह्या पद्धतीने डेटा कलेक्ट होतो आहे. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस, वेगवेगळ्या स्रोतांमधून. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. की मित्रांनो, हा डेटा अनेक स्रोतातून जमा होतो आहे. मग त्याच्यावर वेबसाईट्स असतील, काही आपण विकत घेत असेल त्याच्यातून तो डेटा जमा होतो आहे. कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, की कस्टमरला कॉन्टॅक्ट सेंटरमधून फोन येत आहे, माहिती विचारली जाते, त्याच्यातून. सोशल मीडिया, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्यांमधून तो डेटा कलेक्ट होतो आहे. मोबाईल डेटा अँड सो ऑन, की मोबाईलच्या वापरामुळे वेगवेगळे वेबसाईट आपण ओपन करतो आहे, त्याच्यामधून हा सगळा डेटा कलेक्ट होतो आहे. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम्स. की हा जो डेटा आहे इंडस्ट्रीजबद्दलचा किंवा विशिष्ट कंपन्यांबद्दलचा, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनॉर्मसली, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जमा होतो आहे प्रचंड पद्धतीने. इनॉर्मसली म्हणजे प्रचंड, इन्क्रीजिंग म्हणजे वाढतो आहे. इन व्हॉल्यूम्स, की खंडाप्रमाणे. जसं पुस्तकाचे खंड असतात, 1 खंड 2 खंड, ह्या पद्धतीने तो वाढतो आहे. व्हेरिएशन्स, त्याच्यामध्ये वैविध्य आहे, विविधता आहे. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी म्हणजे काय तर वेग आहे त्याच्यामध्ये. व्हेरासिटी म्हणजे सातत्य आहे. अँड व्हॅल्यू, आणि हा प्रचंड साठा खूप मौल्यवान आहे. सच बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन but so massive that it challenges the central computing technologies, and hence big data analytics is used to give insights. मित्रांनो, such a big data is easy to obtain. आता हा डेटा तर मिळतो आहे, हा माहितीचा प्रचंड साठा आपोआप मिळतो आहे. लोक जसजसे इंटरनेटवर, मोबाईल फोनवर त्यांचं कामं करताय, वेगवेगळ्या वेबसाईटला भेट देत आहे, तो डेटा तर मिळतो आहे. परंतु त्या डेटाचं विश्लेषण करणं, सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. की आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे कम्प्युटरची, जे ज्ञान आहे, ते सगळा डेटा विश्लेषण करणं हे खरंच एक प्रकारचं चॅलेंज आहे. हेन्स बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज्ड. आणि मग गणितीय स्टॅटिस्टिकल पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं जातं. इज यूज टू गिव्ह इन्साइट्स. मग त्याच्यातलं अंतर्गत ज्ञान, माहितीचा साठा तर भेटलेला आहे, की काही लोक वेगवेगळ्या वेबसाईटला सारखं भेट देत आहे. काही लोक परचेसिंग करण्यासाठी भेट देत आहे ॲमेझॉनला किंवा मिंत्राला. तर या सगळ्या गोष्टी वारंवार कोणत्या साईटला भेट देत आहे ते तर भेटलं आहे, परंतु नेमकी आवड निवड काय, त्याचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. आणि ते विश्लेषण करणं हे महत्त्वाचं आहे. ते ॲनालिटिक्सद्वारे केलं जातं, डेटा ॲनालिटिक्सनी. दॅट वर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेहेन्सिबल. की इनकॉम्प्रेहेन्सिबल म्हणजे ते एवढं सोपं नव्हतं, न समजण्या इतकं नव्हतं एवढं आधी, कम्प्युटरच्या आधी. परंतु कम्प्युटर आणि ॲनालिटिक्स आल्यानंतर ती माहिती, तिचं विश्लेषण करणं खूप सोपं झालं.
Big data analytics is a complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. आता ह्या ॲनालिटिक्सद्वारे ही एक कॉम्प्लेक्स खूप जटिल प्रक्रिया आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणाचा डेटा तुम्हाला वर्गीकरण करायचा आहे. व्हेरीड डेटा सेट्स वेगवेगळ्या प्रकारे तो केला जातो आहे. और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन, आणि ह्या प्रचंड माहितीच्या साठ्यातून तुम्हाला विशिष्ट माहिती काढायची आहे. सच अ हिडन पॅटर्न, की त्याच्यात अंतर्गत ज्ञानामध्ये सुद्धा काही काही वेगवेगळे पॅटर्न्स असतात. एखाद्याची आवड लगेच तिथं कळत नाही. वेगवेगळ्या वेबसाईटवर तो जातो आहे, त्याची आवड काय नाही हे डिटेल अभ्यास करून त्याचं निरीक्षण केलं जातं. अननोन कोरिलेशन्स म्हणजे परस्पर संबंध, की अनेक अदृश्य पॅटर्न्स त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामध्ये परस्पर संबंध असतो. मार्केट ट्रेंड्स, की मार्केटमध्ये आलेले बदल त्याच्यामध्ये दिसून येतात. अँड कस्टमर प्रेफरन्सेस, आणि कस्टमरचं म्हणजे ग्राहकाचं प्राधान्यक्रम काय, ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं विश्लेषण केलं जातं. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस. असा हा माहितीचा प्रचंड साठा वेगवेगळ्या कंपन्यांना, इंडस्ट्रीजला मिळतो आहे. दे कॅन हॅव इन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस, की त्यांना खूप इन्युमरेबल मोजता येणार नाही एवढा ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदा आहे. ह्या प्रचंड साठ्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा होतो आहे त्या इंडस्ट्रीजला. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि त्याच्यामुळे या सगळ्या इंडस्ट्रीज, कंपन्या त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेत आहेत. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि अनेक कंपन्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून जास्तीत जास्त फायदा मजल मारताय, जास्तीत जास्त फायदा करून घेत आहे. ॲडव्हान्स्ड बाय माइल्स म्हणजे मजल मारणे. त्यांच्या जे प्रतिस्पर्धी आहे त्यांच्यावर हावी होत आहे, पुढे जात आहे. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. आता इथं लेखक सांगतं की इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा, की किती मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा भेटतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा, की किती डेटा मिळाला आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही. दॅट इज इम्पॉर्टंट, महत्त्वाचं तो तर आहेच. बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. परंतु ऑर्गनायझेशन त्या माहितीचा साठ्याचा कसा उपयोग करतात ते जास्त महत्त्वाचं आहे. डेटा तर मिळतोच आहे, ठीक आहे, डेटा मिळणं, पण त्याचा उपयोग कसा करणं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता त्या डेटाचा उपयोग कसा होतो आहे ते इथं लेखक सांगतो आहे. युजेस ऑफ बिग डेटा. पहिला उपयोग, लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. की मित्रांनो, या माहितीचा प्रचंड साठ्याचा उपयोग कशासाठी होतो आहे तर आयडेंटिफाय म्हणजे काय तर शोधणे. ट्रॅकिंग म्हणजे मागावा घेणे. आयडेंटिफाईंग ओळखणे, मागावा घेणे. द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस, की एखाद्या ठिकाणाचा मागावा घेणं, ओळख पटवून घेणं, ह्याच्यासाठी हा माहितीचा प्रचंड साठा उपयोगात आणला जातो. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. आता त्याचं उदाहरण इथं दिलेलं आहे की कशा पद्धतीने त्या डेटाचा उपयोग केला जातो. युअर GPS अँड गुगल मॅप्स, की GPS वरनं आपल्याला
ट्रॅफिक कुठे काय हे कळतं, गुगल मॅप्सवरनं कळतं. विथ जॉग्राफिकल पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्स वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक. मित्रांनो, जॉग्राफिकल पोझिशनिंग की एखाद्या ठिकाणाची जागा, एखादे ठिकाण रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या सेन्सरला आयडेंटिफाय करून एखाद्या ठिकाणी किती ट्रॅफिक आहे हे आपल्याला तात्काळ कळतं आहे. ते सगळं ह्या डेटामुळे. कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट की एखाद्या ठिकाणी गर्दी किती आहे हे आपल्याला कळतं एखाद्या रूटवर, पर्टिक्युलर रूटवर. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज की एखादा रस्ता बंद आहे किंवा चालू आहे हे सुद्धा आपल्याला त्या डेटामुळे कळतं. ऑर इफ इट इज वन वे रूट किंवा एखादा मार्ग चालू आहे, बंद आहे, वन वे का टू वे हे सुद्धा आपल्याला त्यातून कळतं. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज. आता एखादं अपघातप्रवण क्षेत्र असेल तर ते सुद्धा आपल्या लगेच लक्षात येतं की ह्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे आणि इथं आपण हळू गाडी चालवली पाहिजे किंवा गेलं नाही पाहिजे. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. की मित्रांनो, तुम्ही तुमचं एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल, तुमचा टाईम, त्या जाण्याचा मार्ग तुम्ही व्यवस्थित आखू शकताय. अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स की एखादा जर बिझनेसमन असेल, त्याला जर एखादं गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची असेल तर तो त्या पद्धतीने नियोजन करू शकतो. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. की मित्रांनो, जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर केलेली असेल, एखादी गोष्ट मागवलेली असेल तर तुम्ही इंटरनेटद्वारे ऑनलाईननी ते तुमचं ट्रान्सपोर्टेशन कुठपर्यंत आलेलं आहे ट्रान्झिटमध्ये ते तुम्ही तात्काळ बघू शकताय. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स की तुमचा आलेला माल कसा आहे ते सुद्धा तुम्हाला पडताळता येत आहे, बघता येत आहे. यू कॅन ऑल्सो दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. की मित्रांनो, ह्यामुळे फायदा कोणत्या कंपन्यांना होतो आहे? द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजेच SEC इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. मित्रांनो, SEC ही अमेरिकेची एक संस्था आहे की जी लक्ष देऊन असते फायनान्शियल मार्केटवर म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय घडामोडींवर. फॉर पॉसिबल इल्लिगल ट्रेड्स की भविष्यात होणारे किंवा घडणारे इल्लिगल की बेकायदेशीर जे ट्रेड्स आहे, व्यवहार आहे, ते व्यवहारांवर लक्ष देण्याचं काम ही SEC करते. सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज किंवा कोणत्या फ्रॉड होणार असेल तर त्यावेळेस ते लक्ष देण्याचं काम ती वित्तीय संस्था, ती गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन करते अमेरिकेतली. द SEC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट्स. की वेगवेगळ्या लँग्वेज प्रोसेसर्समुळे कोणत्या देशात काय घडामोडी चालू आहे, वित्तीय क्षेत्रामध्ये फ्रॉड होतो आहे का काय, ह्याकडे लक्ष देण्याचं काम ही SEC व्यवस्थित करते, चांगल्या प्रकारे करते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे काय, तर शेअर मार्केटमधली गुंतवणूक. तर मोठमोठ्या वित्तीय संस्था हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करताय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग करताय, करोडोमध्ये शेअर्स विकत घेऊन त्याच्यापासून प्रॉफिट कमवून ते शेअर्स बाजारामध्ये विकताय. तर HFT इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. की त्या मोठ्या प्रमाणातल्या शेअर खरेदी विक्रीसाठी ह्या बिग डेटाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज्ड
टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स, की या अल्गोरिदम्सचा, ह्या कम्प्युटरद्वारे होणाऱ्या गणितीय काउंटिंगचा वापर करून ट्रेडिंग डिसिजन्स, की शेअर्स विकत घ्यायचा किंवा विकायचा किंवा ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे डिसिजन घेतलं जातं आहे. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. मित्रांनो, आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्सची खरेदी विक्री ही होते आणि ती होताना वेगवेगळे सोशल मीडियावरनं असेल किंवा वेबसाईटवरनं असेल, जीमॅट अकाउंटवरनं आपल्याला सिग्नल्स मिळत असतील, त्यावरनं ही खरेदी विक्री होते. अँड न्यूज वेबसाईट्स, की न्यूज वेबसाईट्ससुद्धा वेगवेगळे विचारवंत त्या क्षेत्रातले आलेले असतात. कोणता शेअर विकत घेणं हे चांगलं आहे, लाँग टर्मसाठी ठेवणं चांगलं आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार आज ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या अल्गोरिदममुळे, गणितीय काउंटिंगमुळे, कम्प्युटरीय काउंटिंगमुळे ह्या सोयीस्कर झालेला आहे, सुलभ झालेला आहे. नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्समध्ये ह्या बिग डेटाचा कसा वापर केला जातो आहे. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आता ज्यावेळेस आपण क्रिकेट बघतोय आणि आपल्याला क्रमवारी, परम्युटेशन्स म्हणजे क्रमवारी, आणि कॉम्बिनेशन्स म्हणजे जुळवणूक, ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन, की आता आपल्याला क्रमवारी दाखवली जाते, एखाद्या प्लेयरनी किती सेंचुरीज केल्या, कशा पद्धतीने रन केली आहे, त्याची मागच्या वर्षीची आकडेवारी, आत्ताची आकडेवारी, मग परम्युटेशन्स त्याच्यामधलं क्रमपरिवर्तन, कॉम्बिनेशन्स त्याच्यामधली जुळवणूक, साम्यता, ह्या सगळ्या स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, की त्याचं परीक्षण, गणितीय परीक्षण करून आपल्यासमोर मांडलं जातं आहे. अ जायगॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, की जायगॅन्टिक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरला डेटा हॅज बीन क्रिएटेड, तयार केला जातो आहे खूप वर्षांपासून, पिरियड ऑफ टाईम, फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, की एखाद्या प्लेयरचं पूर्ण डेटा त्याच्या मॅचेस रेकॉर्ड करून तो मिळवला जातो आहे. ट्रेनिंग सेशन, त्याच्या ट्रेनिंग सेशनमधलं डेटा गोळा केला जातो आहे. वर्कआउट्स, की तो ग्राउंडवर किती प्रॅक्टिस करतो आहे, त्या प्रॅक्टिसवरनं तो डेटा गोळा केला जातो आहे. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड, की आता समजा एखादा प्लेयर स्वतः स्पोर्ट्समन जर असेल तर त्याचा परफॉर्मन्स त्याला निहाळता येतो आहे, बघता येतो आहे, की आपला परफॉर्मन्स वाढतो आहे किंवा कमी होतो आहे, किंवा जगभरातला एखादा प्लेयर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला विस्तृतपणे मिळते. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स, की त्यामुळे होतं काय, की एखाद्याचा स्वतःचा परफॉर्मन्स डेव्हलप करण्यासाठी मदत होते किंवा टीमचा एकूण परफॉर्मन्स चांगला वृद्धिंगत होण्यासाठी मदत होती. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स, की मित्रांनो सेन्सर्स जे इक्विपमेंट्सला, स्पोर्ट्सच्या इक्विपमेंट्सला लावलेले असतात, त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने खेळतो आहे ते त्या प्लेयरला व्यवस्थित कळतं आहे. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, की फील्डमधली कंडिशन कशी आहे, वातावरण कसं आहे, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, ह्या सगळ्या गोष्टी या सेन्सर्समुळे कळत आहे. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली, की व्हिडिओ ॲनालिटिक्सने आपल्याला कळतं आहे की एखादा प्लेयर वारंवार एखाद्या विशिष्ट अशा स्विंग बॉलनी आऊट होत असेल तर तो कसा होतो आहे, काय होतो आहे आणि का होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला एका क्षणात मिळते.
मित्रांनो, 6वा मुद्दा आहे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. कारण ॲडव्हर्टाईज जे करता कंपन्या त्या ह्या बिग डेटामध्ये खूप मोठा रोल प्ले करत आहे. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर ऑर एनी अदर ऑनलाईन जायंट. मग याच्यामध्ये फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर्स असेल किंवा मोठं ऑनलाईन एखादं व्यासपीठ असेल. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. आणि सगळे मग एक मार्ग बघताय, कोण कशा पद्धतीने यूज करत आहे, कोणता तुमचा कस्टमर कोणकोणत्या प्रकारच्या साईट कशा पद्धतीने यूज करत आहे, वापर करत आहे, त्याचा मागोवा घेतला जातो आहे. ट्रॅक म्हणजे मागोवा तुमच्या बिहेवियरचा. तुम्ही कशा पद्धतीने वागताय, काय ट्रान्झॅक्शन करताय, कशामध्ये गुंतवणूक करताय, याची सगळी माहिती तिथे आपोआप जमा होते. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. की मग हे इंटरनेट जायंट्स, मग फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील, त्यांनी मिळवलेला जो डेटा आहे तो डेटा त्या ॲडव्हर्टाईज कंपन्यांना ते देत आहे आणि त्यांचे विशिष्ट जे टार्गेटेड कस्टमर्स आहे त्यांच्यापर्यंत तो डेटा उपयोग करून त्यांना त्यांच्या जो माल असेल, एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी वारंवार एखादा कस्टमर त्या वेबसाईटवर येत असेल तर त्या पद्धतीचं आमिष त्याला दाखवले जात आहे, त्याला दिले जात आहे. त्याचा पण फायदा होतो आहे, त्या कंपन्यांचा पण फायदा होतो आहे. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. इथं एक्झाम्पल म्हणून फेसबुकचं उदाहरण दिलेलं आहे. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. मग फेसबुकवर आपण टार्गेट होतो आहे कशा पद्धतीने, तर आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल, एखाद्या वेबसाईटला आपण वारंवार व्हिजिट करत असतो, आपला इंटरेस्ट काय आहे एखाद्या क्षेत्रामधला तो त्या बिग डेटावाल्यांना जे डेटा गोळा करताय त्यांना लगेच कळतो आहे. मग आपण जर जॉबमध्ये इंटरेस्टेड असेल तर जॉब रिलेटेड गोष्टी ते त्या प्रकारच्या वेबसाईट ते आपल्याला लिंक पाठवत आहे. डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. डेमोग्राफिक्स म्हणजे काय, पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्सचं स्टॅटिस्टिकल डेटा तो इथं दिला जातो आहे. ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हर्टाईज कंपन्यांना प्रोव्हाइड केल्या जात आहे. ऑल धिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स यूजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. की हा सगळा डेटा गणितीय पद्धतीने गोळा करून तो त्या ॲडव्हर्टाईज कंपन्यांना प्रोव्हाइड केला जातो आहे. द सेम गोज फॉर गुगल. when you target people based on clicks you will get different results, and when you create a campaign for leads then you will get different results. All this is made possible using big data. की अशा मोठ्या प्रमाणामध्ये हा माहितीचा प्रचंड साठा उपयोगात आणला जातो आहे गुगलद्वारे किंवा इतर अनेक ठिकाणाहून तो विस्तृतपणे मिळवला जातो आहे. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results. And when you create a campaign for leads, then you will get different results. की वेगवेगळ्या पद्धतीने तो डेटा गोळा केला जातो आहे. वेगवेगळे तुमच्या कस्टमर्सला त्या पद्धतीच्या ॲड्स प्रोव्हाइड केले जातो आहे आणि दोघांचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे, कस्टमर्सचा सुद्धा आणि त्या वित्तीय संस्थांचा सुद्धा किंवा ज्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करतायत त्यांचासुद्धा. ऑल दिस इज मेड पॉसिबल यूजिंग बिग डेटा. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी कशामुळे घडत आहे तर बिग डेटामुळे. मित्रांनो, 7वा मुद्दा आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. की एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बिग डेटाचा फायदा होतो आहे, तो फायदा केला जातो आहे संस्थांमार्फे वेगवेगळ्या. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. की मित्रांनो, एंटरटेनमेंट अँड मीडिया की ह्या एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये
मनोरंजन आणि माध्यमांमध्ये फोकस केला जातो आहे लोकांकडे, विशिष्ट लोकांकडे, आणि त्यांना त्याच पद्धतीचे कंटेंट प्रोव्हाइड केले जात आहे. समजा एखादा विद्यार्थी एज्युकेशन रिलेटेडचे गोष्टी सर्च करत असेल किंवा तसे पिक्चर बघत असेल तर त्याला त्याच पद्धतीच्या पिक्चर्सची लिंक वारंवार मिळते नेटवरनं, फेसबुकवरनं, इंस्टाग्रामवरनं. मग त्याला त्या क्षेत्राकडे आकर्षण आहे म्हणून त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम, की योग्य वेळी योग्य लोकांना योग्य ठिकाणी नेण्याचं काम हे बिग डेटा करतं आहे. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. आता हा सगळा डेटा आपला एकूण हालचाल भूतकाळातल्या आपण केलेल्या वेगवेगळ्या वेबसाईट सर्च जे करतो आहे त्याच्यावरनं हा सगळा डेटा गोळा केला जातो आहे आणि त्या पद्धतीच्या लिंक्स आपल्याला मिळत आहे, रेकमेंडेशन्स मिळत आहे. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. की मित्रांनो, ही टेक्निक कोण यूज करतं आहे तर नेटफ्लिक्स आणि यूट्यूब. की नेटफ्लिक्सवर आपण जर हॉरर मूवी टाकलं तर हॉरर मूवीजच्या लिंक्स आपल्याला यायला लागत आहे आणि आपल्याला त्या हॉरर मूवी बघण्यासाठी परावृत्त केलं जातं आहे. यूट्यूबवर तेच होतं आहे. एखादी गोष्ट जर आपण सर्च केली तर त्याच पद्धतीच्या गोष्टी वारंवार आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपण एंगेज होतो आहे, आपलं लक्ष त्याच्याकडे वळतं आहे आणि ह्या गोष्टीतून आपला नेटचा वापर जास्त होतो आहे आणि नेटचा वापर जास्त म्हणजे ह्या सगळ्यांना पैसा मिळतो आहे. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. की आता टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट, की टेलिव्हिजनवर वेगवेगळे चॅनल्स जे प्रोव्हाइड करत आहेत ते सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून डेटाबेस शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट, की प्राईम टाईमला वेगळी ॲडव्हर्टाईज, जेव्हा लोक जास्त बघत नाही टी व्ही त्यावेळेस साध्या ॲडव्हर्टाईज त्या टाकल्या जात आहेत टेलिव्हिजनवर. धिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. की केव्हा कोणत्या ॲडव्हर्टाईज टाकल्या पाहिजे याचा अभ्यास त्यांच्याकडे असतो, ते करतात. समजा उन्हाळा आला तर उन्हाळ्यामध्ये परत कोल्ड्रिंक्सची ॲडव्हर्टाईज प्रत्येक वेळेस जास्त पद्धतीने दाखवली जाते. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पैसा कमवण्यासाठी त्या डेटाचा वापर ह्या ॲडव्हर्टाईज कंपन्या करत असतात. मित्रांनो, 8वा उपयोग आहे ह्या डेटाचा एज्युकेशनल इंडस्ट्रीजसाठी. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनंडेटेड म्हणजे काय तर भरभराट. एज्युकेशन इंडस्ट्रीची भरभराट ह्या बिग डेटामुळे झालेली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लीप अँड बाउंड्स. खूप मोठ्या पद्धतीने ही ट्रान्सफॉर्मेशन घडलेली आहे, झेप घेतलेली ह्या बदलाने. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आता मित्रांनो, हा जो डेटा आहे तुम्ही वेगवेगळ्या एज्युकेशनल ज्या वेबसाईट्स आहेत त्या सर्च करताय आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी अभ्यासायच्या आहे, तर तो एक पॅटर्न बनलेला आहे तुमच्या स्टडीचा आणि त्या पॅटर्नमुळे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित गोष्टी देण्याचं काम ह्या बिग डेटावरनं केलं जात आहे. प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. की एकेका मुलाचा विचार करून त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेहेन्शन लेवल इज डिफरंट. की आकलन शक्ती, कॉम्प्रेहेन्शन लेवल म्हणजे आकलन शक्ती ही प्रत्येक मुलाची वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन catering to different requirements of the students. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन शक्ती वेगळी असते आणि त्या आकलन शक्तीचा त्याचा अभ्यास करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, स्टडी मटेरियल. बिग डेटा
मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. मग बिग डेटा तुम्हाला सुलभ होईल अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी देत आहे तुमच्या चॉईसच्या. देअर डिफिकल्टीज की तुम्हाला काय अडचणी येते त्या अडचणीशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला मिळत आहे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस की तुम्हाला भविष्यात एखाद्या कोर्स करायचा आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. अँड देअर स्पेशालिटीज की त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा त्या कोर्सशी रिलेटेड. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आणि हे सगळं केल्यानंतर रिझल्टसुद्धा काय ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं आहे. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. म्हणजे छोट्या परीक्षासुद्धा त्या कोर्समध्ये टाकलेल्या असतात, चाचण्या टाकलेल्या असतात. त्याच्यामुळे तुमचं स्ट्रॉंग पॉईंट कोणतं आहे, तुमचे विकनेसेस काय, तुमच्या उणिवा काय ह्या तुम्हाला तिथं कळत आहे. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड अबिलिटीज. की मित्रांनो तुमची मेंटली कशी तयारी झालेली आहे, वाढ झालेली आहे, हे सगळं तुमची ॲबिलिटीज काय ते गेस करण्यासाठी. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करियर. की तुमचं करियर काय असलं पाहिजे, तुमचा मेंटल मेकअपवरनं, तुमच्या ॲबिलिटीवरनं ते करियर काय असेल तुमच्यासाठी भविष्यात ते सांगण्याचं काम ह्या बिग डेटावरनं होतं आहे मित्रांनो. In-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. In-depth study की खूप सखोल पद्धतीने स्टडी केली जाते. ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साइट्स की नवीन आपल्याला गोष्टी यातून दिसून येत आहे. एज्युकेशनल इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. की मुलांचं ह्या पद्धतीने परीक्षण केल्यामुळे एज्युकेशन इंडस्ट्रीला आणि तिची एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे त्यांच्या वर्किंग मॉडेलला अधिक चांगलं बनवण्यासाठी मदत होते. म्हणजे कोणते मुलं कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचा मेंटल मेकअप होत नाही आहे का, त्यांची मानसिक स्थिती, मानसिक कल, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे मग उपाय केले जात आहे. दिस वूड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि ह्यामुळे मुलांचा एक प्रोग्रेस असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ॲबिलिटीजमध्ये वाढ होत असेल तर ती वाढ ह्या बिग डेटाचा उपयोग करून वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन करून केली जाते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री दॅट इज वन साईज फिट्स ऑल. की मित्रांनो पिटफॉल्स म्हणजे तोटा. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री दॅट इज वन साईज फिट्स ऑल. की जो तोटा आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये की एकच गोष्ट सगळ्यांसाठी, तर इथे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांसाठी असा वापर करून प्रत्येकाची क्षमता वाढवण्याचं काम एज्युकेशन इंडस्ट्रीजमध्ये केलं जाते त्या बिग डेटाचा उपयोग करून. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. की मित्रांनो अमर्याद उपयोगी ह्या बिग डेटाचे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस की वैज्ञानिक परीक्षण करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनॉमेना की भौतिक गोष्टींचं मापन करण्यासाठी फेनॉमेनन. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्मेंट मशिनरी की गव्हर्मेंट मशिनरी चांगल्या व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी. इट इज
जेनी इन अवर हँड, की अल्लाउद्दीनला जसा तो दिवा मिळालेला होता आणि तो दिवा घासल्यावर जसा तो जेनी बाहेर यायचा, तसा आपल्या हातामध्ये मिळालेला हा एक जेनी म्हणा किंवा जिनी म्हणा, तो जिनी भेटलेला आपल्याला. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आपल्या हातामधला जो जेनी तो जास्तीत जास्त आपल्याला चांगला पद्धतीचा वापर करून देतोय त्या डेटाचा पूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी. आता लॉजिस्टिक कंपनीज म्हणजे काय, तर दळणवळण करणाऱ्या कंपन्या की ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल आणतात, त्यांना ह्या माहितीच्या साठ्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो आहे. रेड्यूस द रिस्क इन ट्रान्सपोर्ट. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपला ट्रक अडवून जाईल, आपल्या मालाचं नुकसान होईल, त्याला दुसऱ्या रूटनी पाठवलेलं बरं, हे त्या माहितीच्या आधारे ते करू शकताय. इम्प्रूव्ह स्पीड, की एखाद्या गर्दीच्या ठिकाणाहून न जाता थोडं लांबून जर गेलं तर आपल्या दळणवळणाचा खर्च वाचेल आणि लवकरात लवकर माल पोचता होईल. रिलायबिलिटी इन डिलेव्हरी, की रिलायबिलिटी एखाद्याचा विश्वासार्हता तुम्हाला डिलिव्हरी केल्यानंतर मिळवता येईल, विश्वास संपादन करता येईल. दुसऱ्या नंबरचा मुद्दा, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. मित्रांनो, माहितीच्या प्रचंड साठ्याचा हा खूप मोठ्या पद्धतीचा उपयोग आहे. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. की मित्रांनो, कृत्रिम उपग्रह मानवाने पृथ्वीच्या सगळ्या बाजूंनी पेरून ठेवलेले, सोडलेले. मग त्याच्यामध्ये वेदर सेन्सर्स आहे, की वातावरणामध्ये बदल जे घडताय ते घडणारे बदल ते ट्रॅक करताय आणि पृथ्वीवर त्याची माहिती पाठवताय. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. की खूप मोठ्या प्रमाणावरची माहिती त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत येते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. की ते त्या सेन्सॉरनी जमा केलेली माहिती आपल्यापर्यंत येते, त्याच्यामुळे आपल्याला त्या वातावरणाबद्दलची इन्फॉर्मेशन मिळते, माहिती मिळते आणि त्याचा वापर करून आपण येणाऱ्या घटनांबद्दल फोरकास्टिंग अंदाज व्यक्त करू शकतो आहे. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स अँड सुनामी. की वेदर पॅटर्न्स, की अकस्मात बदल होणारे ज्या गोष्टी आहे वातावरणामध्ये, त्याच्यामुळे एक प्रकारची वॉर्निंग, सूचना आपल्याला मिळते. येऊ घातलेले, इम्पेंडिंग म्हणजे येणारी, येऊ घातलेल्या नॅचरल कलॅमिटीज, की संकट, कलॅमिटीज म्हणजे की नैसर्गिक संकट, जसे फ्लड, पूर येणं असेल, अर्थक्वेक्स, भूकंप होणं असेल, किंवा सुनामीसारख्या संकटांना सामोरं देणं असेल, यांची सगळ्यांची पूर्वसूचना आपल्याला कळू शकते. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. की मित्रांनो, नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट म्हणजे सामना करणे, कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. की ह्या सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला अवधी मिळतो आहे, वेळ मिळतो आहे, प्रिपरेशन आपल्याला करता येतं आहे. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. की वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणामध्ये जी तापमान वाढते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, की तापमान वाढण्याबद्दलची आपण स्टडी करू शकतो. प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि निसर्गात जी महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी हे खरंच आपल्याला मिळालेलं वरदान आहे, ते किती प्रमाणात मिळेल त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करू शकतो आहे, त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त करू शकतो आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे बिग डेटा हे यूजफुल होतं आहे, त्याचा
प्रचंड साठ्याचा उपयोग करून मानवी कल्याणासाठी त्याचा उपयोग होतो आहे. हेल्थ केअर इंडस्ट्री. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. की आज मित्रांनो आपण एकदम सतर्क, कॉन्शियस म्हणजे सतर्क झालो आहे. कशाबद्दल? तर आपल्या आरोग्याबद्दल. हेल्थ कॉन्शियस, आरोग्याबद्दल सतर्क असणे. द स्मार्ट वॉचेस other wearable health apps in our phone keep on collecting data. की मित्रांनो आपल्या मनगटावर असलेलं घड्याळ, स्मार्ट वॉच, अदर वेअरेबल, मग एखादा बँड असेल की जो आपल्या हालचाली चांगलं लक्ष देऊन त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असेल. हेल्थ ॲप्स, वेगवेगळ्या मोबाईलमधले हेल्थ ॲप्स असतील इन अवर फोन, कीप ऑन कलेक्टिंग डेटा. मग हे सगळे ॲप्स आपल्या मानवी शरीराच्या अनेक गोष्टी त्या कलेक्ट करत असतात. आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स असतील आरोग्याशी निगडीत, त्याच्याबद्दलची माहिती ते गोळा करत असतात. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेट्रिकल रिसर्च डिव्हायसेस. की आता आपण असं म्हणू शकू की ते सगळ्या स्मार्ट वॉच असेल किंवा काय असेल, मिनी बायोमेट्रिकल रिसर्च डिव्हायसेस, की आपल्या शरीराबद्दल माहिती मिळवणारी ते डिव्हायसेस आहे. मिनी बायोमेट्रिकल रिसर्च डिव्हायसेस. दे डिटेक्ट म्हणजे शोधणे. आवर हार्ट रेट, की आपल्या हृदयाची गती ते डिटेक्ट करतात. मॉनिटरिंग, लक्ष देतात. द पेशंट्स स्लीप पॅटर्न, की मनुष्य झोपतो कितीला, किती तास झोप आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते शोधतात. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, की मनुष्य एक्सरसाइज किती करतो आहे, किती वेळ करतो आहे, केव्हा करतो आहे आणि कसे करतो आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन ते गोळा करतात. द डिस्टन्स वॉक्ड, किती माणूस चालतो आहे एक्सरसाइज करताना, वॉकिंग डिस्टन्स किती तो दररोज चालतो आहे ते ट्रॅक होतं आहे. द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स, की हा सगळा डेटा त्याचं विश्लेषण झाल्यानंतर गिव्ह न्यू इन्साइट्स, की खूप नवीन प्रकारचं अंतर्गत ज्ञान होतं आहे. अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन, आणि त्याच्यामुळे पर्सनल फीडबॅक मिळतो आहे, विशिष्ट व्यक्तीबद्दलची इन्फॉर्मेशन मिळते. नाव अ डेज वी कॅन हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर ईच. आजच्या घडीला आपल्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मिळत आहे की ज्याच्यामुळे आपली ब्लड शुगर मॉनिटरिंग म्हणजे शोधता येते. आपली ब्लड शुगर, ब्लड प्रेशर त्याच्यामधून आपल्याला कळतं आहे. ॲट होम, घरच्या घरी 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू, की 24 तास एखाद्या पेशंटवर नजर ठेवली जाते हॉस्पिटल्समध्ये. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा the doctors can now have better diagnosis of any ailment, की ह्या बिग डेटामुळे डॉक्टरांना एखाद्या पेशंट्सचं चांगल्या पद्धतीने डायग्नोसिस करता येतं आहे. त्यातला वेगवेगळ्या औषधं त्याला देता येत आहे. एलिमेंट्स म्हणजे आजारावर त्याला औषध दिले जात आहे. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग, आणि त्या पेशंटला एखाद्या ड्रगचा काय त्याच्यावर परिणाम होतो आहे, औषधाचा परिणाम होतो आहे, तो डेटा त्यांना मिळतो आहे. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस्ड, की विनाकारण काही विचार करून औषधं देणं कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस, ह्या गोष्टी आता कमी झालेल्या आहे. मोठ्या प्रमाणात रेड्यूस्ड म्हणजे कमी होणे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालाइज्ड ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेन, की जुने रेकॉर्ड्स पेशंट्सचे आज सांभाळून ठेवले जात आहे, त्याचं विश्लेषण केलं जात आहे त्याच्या आरोग्यासाठी. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस,
की ह्या डेटामुळे, ह्या माहितीच्या प्रचंड साठ्यामुळे मॉनिटरिंग की लक्ष देता येतं आहे. द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक्स, एखादी साथीचा आजार पसरणार असेल, आउटब्रेक, एपिडेमिक्स म्हणजे साथीचा आजार, आणि डिसीज म्हणजे एखादा विशिष्ट आजार, साथीचा आजार किंवा आजार एखादा बळावणारा असेल तर त्याच्याबद्दलचं विश्लेषण मिळतं आहे, त्याच्याबद्दलचं विश्लेषण करता येतं आहे. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, it will be monitored and the area affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. की समजा व्हॉट्सअपवर मेसेज सुरू झालेले, तुम्ही एखादा मेसेज केला आहे की मला फ्ल्यूमुळे मी आजारी पडलो आहे, व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, तात्काळ त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आहे आणि तो एरिया शोधून काढला जातो आहे, तिथे प्रिकॉशन्स काळजी घेतली जाते. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in a particular area. की फार्मास्युटिकल औषधं बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहे त्या ह्या डेटाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेत आहे. रिसीव द हेल्थ डेटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च, की काहीतरी रिसर्च करण्यासाठी त्याचा उपयोग करताय, त्यांना पाठबळ मिळतं आहे, ह्या डेटाचा अभ्यास करून ते रिसर्च करताय एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये, पर्टिक्युलर एरियामध्ये. विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड, इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर एन्काउंटरिंग. मित्रांनो, एखाद्या प्रॉब्लेमशी झुंजत असतील कोणी तर त्याला टॅकल करण्यासाठी हा डेटा जो जमा केला जातो त्याचा उपयोग करून केला जातो. तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सबद्दल सोल्युशन दिलं जातं, काहीतरी सूचना केल्या जातात. मित्रांनो, बिग डेटाचे उपयोग आपण बघत आहोत. आपण लोकेशन ट्रॅकिंग, अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न्स, हेल्थ केअर इंडस्ट्रीज, हे 3 त्याचे उपयोग बघितले. आता चौथा उपयोग आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. याच्यामध्ये त्या बिग डेटाचा कसा उपयोग केला जातो. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. मित्रांनो, त्या ॲनालिटिक्सद्वारे लोक कुठे गुंतवणूक करतात त्यांच्या पैशांची त्याचा अभ्यास केला जातो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लान्स. की मित्रांनो, त्या अंतर्गत ज्ञानामुळे, कारण की बिग डेटा तर मिळणं सोपं आहे, तो मिळाल्यानंतर त्याचं परीक्षण विश्लेषण केल्यानंतर जे ज्ञान मिळतं आहे त्या ज्ञानामुळे अनेक बँका आणि कंपन्या, फायनान्स कंपन्या ज्या लोन देत आहेत त्या वेगवेगळे प्लॅन घेऊन, म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. बिग डेटा हॅज इनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. की बिग डेटामुळे त्यांचं काम सोयीस्करपणे होतं आहे. मग एजन्सीज असतील, काही संस्था असतील, त्यांचं काम ह्या बिग डेटामुळे व्यवस्थित चालतं आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. की मित्रांनो, बँक असतील किंवा फायनान्स सेक्टर असतील, ते ह्या बिग डेटाचा उपयोग करून प्रेडिक्ट काय करताय तर अंदाज वर्तवताय अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम, की अंदाज करताय सायबर क्राईमबद्दल, आणि प्रिव्हेंट म्हणजे रोकथाम करताय गुन्हा घडण्यापासून. ऑनलाईन असेल गुन्हा, सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन फ्रॉड्स असतील ते. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजेच SEC इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. मित्रांनो, SEC ही अमेरिकेची एक संस्था आहे की जी लक्ष देऊन असते फायनान्शियल मार्केटवर, म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय घडामोडींवर, फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स,
की भविष्यात होणारे किंवा घडणारे इल्लीगल की बेकायदेशीर जे ट्रेड्स आहे, व्यवहार आहे, ते व्यवहारांवर लक्ष देण्याचं काम ही SEC करते. सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज किंवा कोणत्या फ्रॉड होणार असेल तर त्यावेळेस ते लक्ष देण्याचं काम ती वित्तीय संस्था, ती गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन करते अमेरिकेतली. द SEC इज युजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट्स. की वेगवेगळ्या लँग्वेज प्रोसेसर्समुळे कोणत्या देशात काय घडामोडी चालू आहे, वित्तीय क्षेत्रामध्ये फ्रॉड होतो आहे का काय, ह्याकडे लक्ष देण्याचं काम ही SEC व्यवस्थित करते, चांगल्या प्रकारे करते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे काय, तर शेअर मार्केटमधली गुंतवणूक. तर मोठमोठ्या वित्तीय संस्था हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करताय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग करताय, करोडोमध्ये शेअर्स विकत घेऊन त्याच्यापासून प्रॉफिट कमवून ते शेअर्स बाजारामध्ये विकताय. तर HFT इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. की त्या मोठ्या प्रमाणातल्या शेअर खरेदी विक्रीचा साठी ह्या बिग डेटाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. की या अल्गोरिदम्सचा, ह्या कम्प्युटरद्वारे होणाऱ्या गणितीय काउंटिंगचा वापर करून ट्रेडिंग डिसिजन्स, की शेअर्स विकत घ्यायचा किंवा विकायचा किंवा ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे डिसिजन घेतलं जातं आहे. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. मित्रांनो, आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्सची खरेदी विक्री ही होते आणि ती होताना वेगवेगळे सोशल मीडियावरनं असेल किंवा वेबसाईटवरनं असेल, जीमॅट अकाउंटवरनं आपल्याला सिग्नल्स मिळत असतील, त्यावरनं ही खरेदी विक्री होते. अँड न्यूज वेबसाईट्स, की न्यूज वेबसाईट्ससुद्धा वेगवेगळे विचारवंत त्या क्षेत्रातले आलेले असतात. कोणता शेअर विकत घेणं हे चांगलं आहे, लाँग टर्मसाठी ठेवणं चांगलं आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार आज ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या अल्गोरिदममुळे, गणितीय काउंटिंगमुळे, कम्प्युटरीय काउंटिंगमुळे ह्या सोयीस्कर झालेला आहे, सुलभ झालेला आहे. नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्समध्ये ह्या बिग डेटाचा कसा वापर केला जातो आहे. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आता ज्यावेळेस आपण क्रिकेट बघतोय आणि आपल्याला क्रमवारी, परम्युटेशन्स म्हणजे क्रमवारी, आणि कॉम्बिनेशन्स म्हणजे जुळवणूक, ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन. की आता आपल्याला क्रमवारी दाखवली जाते, एखाद्या प्लेयरनी किती सेंचुरीज केल्या, कशा पद्धतीने रन केली आहे, त्याची मागच्या वर्षीची आकडेवारी, आत्ताची आकडेवारी, मग परम्युटेशन्स ते त्याच्यामधलं क्रमपरिवर्तन, कॉम्बिनेशन्स त्याच्यामधली जुळवणूक, साम्यता, ह्या सगळ्या स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस की त्याचं परीक्षण, गणितीय परीक्षण करून आपल्यासमोर मांडलं जातं आहे. अ जायगॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. की जायगॅन्टिक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातला डेटा हॅज बीन क्रिएटेड, तयार केला जातो आहे खूप वर्षांपासून, पिरियड ऑफ टाईम, फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. की एखाद्या प्लेयरचं पूर्ण डेटा, त्याच्या मॅचेस रेकॉर्ड करून तो मिळवला जातो आहे. ट्रेनिंग सेशन, त्याच्या ट्रेनिंग सेशनमधलं डेटा गोळा केला जातो आहे. वर्कआउट्स, की तो ग्राउंडवर किती प्रॅक्टिस करतो आहे, त्या प्रॅक्टिसवरनं तो डेटा गोळा केला जातो आहे. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. की आता समजा एखादा प्लेयर
स्वतः स्पोर्ट्समन जर असेल तर त्याचा परफॉर्मन्स त्याला निहाळता येतो आहे, बघता येतो आहे की आपला परफॉर्मन्स वाढतो आहे किंवा कमी होतो आहे, किंवा जगभरातला एखादा प्लेयर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला विस्तृतपणे मिळते. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. की त्यामुळे होतं काय की एखाद्याचा स्वतःचा परफॉर्मन्स डेव्हलप करण्यासाठी मदत होते किंवा टीमचा एकूण परफॉर्मन्स चांगला वृद्धिंगत होण्यासाठी मदत होते. द सेन्सर्स embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. की मित्रांनो, सेन्सर्स जे इक्विपमेंट्सला, स्पोर्ट्सच्या इक्विपमेंट्सला लावलेले असतात त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने खेळतोय ते त्या प्लेयरला व्यवस्थित कळतं आहे. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स. की फील्डमधली कंडिशन कशी आहे, वातावरण कसं आहे, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, ह्या सगळ्या गोष्टी या सेन्सर्समुळे कळत आहे. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली. की व्हिडिओ ॲनालिटिक्सने आपल्याला कळतं आहे की एखादा प्लेयर वारंवार एखाद्या विशिष्ट अशा स्विंग बॉलनी आऊट होत असेल तर तो कसा होतो आहे, काय होतो आहे आणि का होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला एका क्षणात मिळते. मित्रांनो, 6वा मुद्दा आहे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. कारण ॲडव्हर्टाईज जे करता कंपन्या त्या ह्या बिग डेटामध्ये खूप मोठा रोल प्ले करत आहे. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर ऑर एनी अदर ऑनलाईन जायंट. मग याच्यामध्ये फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर्स असेल किंवा मोठं ऑनलाईन एखादं व्यासपीठ असेल. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. आणि सगळे मग एक मार्ग बघताय कोण कशा पद्धतीने यूज करत आहे, कोणता तुमचा कस्टमर कोणकोणत्या प्रकारच्या साईट कशा पद्धतीने यूज करतं आहे, वापर करतं आहे, त्याचा मागोवा घेतला जातो आहे. ट्रॅक म्हणजे मागोवा तुमच्या बिहेवियरचा, तुम्ही कशा पद्धतीने वागताय, काय ट्रान्झॅक्शन करताय, कशामध्ये गुंतवणूक करताय, याची सगळी माहिती तिथे आपोआप जमा होते. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. की मग हे इंटरनेट जायंट्स, मग फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील, त्यांनी मिळवलेला जो डेटा आहे तो डेटा त्या ॲडव्हर्टाईज कंपन्यांना ते देत आहे आणि त्यांचे विशिष्ट जे टार्गेटेड कस्टमर्स आहे त्यांच्यापर्यंत तो डेटा उपयोग करून त्यांना त्यांच्या जो माल असेल, एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी वारंवार एखादा कस्टमर त्या वेबसाईटवर येत असेल तर त्या पद्धतीचं आमिष त्याला दाखवले जात आहे, त्याला दिले जात आहे, त्याचा पण फायदा होतो आहे, त्या कंपन्यांचा पण फायदा होतो आहे. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. इथं एक्झाम्पल म्हणून फेसबुकचं उदाहरण दिलेलं आहे. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. मग फेसबुकवर आपण टार्गेट होतो आहे कशा पद्धतीने, तर आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल, एखाद्या वेबसाईटला आपण वारंवार व्हिजिट करत असतो, आपला इंटरेस्ट काय आहे एखाद्या क्षेत्रामधला तो त्या बिग डेटावाल्यांना जे डेटा गोळा करत आहे त्यांना लगेच कळतो आहे. मग आपण जर जॉबमध्ये इंटरेस्टेड असेल तर जॉब रिलेटेड गोष्टी ते त्या प्रकारच्या वेबसाईट ते आपल्याला लिंक पाठवत आहे. डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. डेमोग्राफिक्स म्हणजे काय, पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्सचं स्टॅटिस्टिकल डेटा तो इथं दिला जातो आहे. ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हर्टाईज कंपन्यांना प्रोव्हाइड केलं जात आहे. ऑल धिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स यूजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. की हा सगळा डेटा गणितीय पद्धतीने गोळा करून तो त्या ॲडव्हर्टाईज कंपन्यांना प्रोव्हाइड केला जातो आहे. द सेम गोज फॉर गुगल. when you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data.
की असा मोठ्या प्रमाणामध्ये हा माहितीचा प्रचंड साठा उपयोगात आणला जातो आहे. गुगलद्वारे किंवा इतर अनेक ठिकाणाहून तो विस्तृतपणे मिळवला जातो आहे. द सेम गोज फॉर गुगल. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. की वेगवेगळ्या पद्धतीने तो डेटा गोळा केला जातो आहे. वेगवेगळे तुमच्या कस्टमर्सला त्या पद्धतीच्या ॲड्स प्रोव्हाइड केले जातो आहे आणि दोघांचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे, कस्टमर्सचा सुद्धा आणि त्या वित्तीय संस्थांचा सुद्धा, किंवा ज्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करतायत त्यांचासुद्धा. ऑल दिस इज मेड पॉसिबल यूजिंग बिग डेटा. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी कशामुळे घडत आहे तर बिग डेटामुळे. मित्रांनो, 7वा मुद्दा आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. की एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बिग डेटाचा फायदा होतो आहे, तो फायदा केला जातो आहे संस्थांमार्फे वेगवेगळ्या. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. की मित्रांनो, एंटरटेनमेंट अँड मीडिया, की ह्या एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये, मनोरंजन आणि माध्यमांमध्ये फोकस केला जातो आहे लोकांकडे, विशिष्ट लोकांकडे, आणि त्यांना त्याच पद्धतीचे कंटेंट प्रोव्हाइड केले जात आहे. समजा एखादा विद्यार्थी एज्युकेशन रिलेटेडचे गोष्टी सर्च करत असेल किंवा तसे पिक्चर बघत असेल तर त्याला त्याच पद्धतीच्या पिक्चर्सची लिंक वारंवार मिळते नेटवरनं, फेसबुकवरनं, इंस्टाग्रामवरनं. मग त्याला त्या क्षेत्राकडे आकर्षण आहे म्हणून त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. की योग्य वेळी योग्य लोकांना योग्य ठिकाणी नेण्याचं काम हे बिग डेटा करत आहे. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. आता हा सगळा डेटा आपला एकूण हालचाल भूतकाळातल्या आपण केलेल्या वेगवेगळ्या वेबसाईट सर्च जे करतो आहे त्याच्यावरनं हा सगळा डेटा गोळा केला जातो आहे आणि त्या पद्धतीच्या लिंक्स आपल्याला मिळत आहे, रेकमेंडेशन्स मिळत आहे. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. की मित्रांनो, ही टेक्निक कोण यूज करतं आहे तर नेटफ्लिक्स आणि यूट्यूब. की नेटफ्लिक्सवर आपण जर हॉरर मूवी टाकलं तर हॉरर मूवीजच्या लिंक्स आपल्याला यायला लागत आहे आणि आपल्याला त्या हॉरर मूवी बघण्यासाठी परावृत्त केलं जातं आहे. यूट्यूबवर तेच होतं आहे. एखादी गोष्ट जर आपण सर्च केली तर त्याच पद्धतीच्या गोष्टी वारंवार आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपण एंगेज होतो आहे, आपलं लक्ष त्याच्याकडे वळतं आहे आणि ह्या गोष्टीतून आपला नेटचा वापर जास्त होतो आहे आणि नेटचा वापर जास्त म्हणजे ह्या सगळ्यांना पैसा मिळतो आहे. नाव इवन television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. की आता टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट, की टेलिव्हिजनवर वेगवेगळे चॅनल्स जे प्रोव्हाइड करतायत ते सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून डेटाबेस शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट. की प्राईम टाईमला वेगळी ॲडव्हर्टाईज, जेव्हा लोक जास्त बघत नाही टी व्ही त्यावेळेस साध्या ॲडव्हर्टाईज त्या टाकल्या जात आहेत टेलिव्हिजनवर. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. की केव्हा कोणत्या ॲडव्हर्टाईज टाकल्या पाहिजे याचा अभ्यास त्यांच्याकडे असतो, ते करतात. समजा उन्हाळा आला तर उन्हाळ्यामध्ये परत कोल्ड्रिंक्सची ॲडव्हर्टाईज प्रत्येक वेळेस जास्त पद्धतीने दाखवली जाते. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पैसा कमवण्यासाठी त्या डेटाचा वापर ह्या ॲडव्हर्टाईज कंपन्या करत असतात. मित्रांनो, 8वा उपयोग आहे ह्या डेटाचा एज्युकेशनल इंडस्ट्रीजसाठी. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनंडेटेड म्हणजे काय तर भरभराट. एज्युकेशन इंडस्ट्रीची भरभराट ह्या बिग डेटामुळे झालेली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म
इट इन लीप अँड बाउंड्स. खूप मोठ्या पद्धतीने ही ट्रान्सफॉर्मेशन घडलेली आहे. झेप घेतलेली ह्या बदलाने. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आता मित्रांनो, हा जो डेटा आहे तुम्ही वेगवेगळ्या एज्युकेशनल ज्या वेबसाईट्स आहेत त्या सर्च करताय आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी अभ्यासायच्या आहे. तर तो एक पॅटर्न बनलेला आहे तुमच्या स्टडीचा आणि त्या पॅटर्नमुळे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित गोष्टी देण्याचं काम ह्या बिग डेटावरनं केलं जातं आहे. प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स, की एकेका मुलाचा विचार करून त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेहेन्शन लेवल इज डिफरंट, की आकलन शक्ती, कॉम्प्रेहेन्शन लेवल म्हणजे आकलन शक्ती ही प्रत्येक मुलाची वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन catering to different requirements of the students. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन शक्ती वेगळी असते आणि त्या आकलन शक्तीचा त्याचा अभ्यास करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, स्टडी मटेरियल. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. मग बिग डेटा तुम्हाला सुलभ होईल अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी देतं आहे तुमच्या चॉईसच्या. देअर डिफिकल्टीज, की तुम्हाला काय अडचणी येते त्या अडचणीशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला मिळत आहे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस, की तुम्हाला भविष्यात एखाद्या कोर्स करायचा आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. अँड देअर स्पेशालिटीज, की त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा त्या कोर्सशी रिलेटेड. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स, आणि हे सगळं केल्यानंतर रिझल्टसुद्धा काय ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं आहे. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. म्हणजे छोट्या परीक्षासुद्धा त्या कोर्समध्ये टाकलेल्या असतात, चाचण्या टाकलेल्या असतात. त्याच्यामुळे तुमचं स्ट्रॉंग पॉईंट कोणतं आहे, तुमचे विकनेसेस काय, तुमच्या उणिवा काय, ह्या तुम्हाला तिथं कळत आहे. This will also help in guiding the students regarding the best career for him based on his mental makeup and abilities. की मित्रांनो, तुमची मेंटली कशी तयारी झालेली आहे, वाढ झालेली आहे, हे सगळं तुमची ॲबिलिटीज काय ते गेस करण्यासाठी. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करियर, की तुमचं करियर काय असलं पाहिजे, तुमच्या मेंटल मेकअपवरनं, तुमच्या ॲबिलिटीवरनं ते करियर काय असेल तुमच्यासाठी भविष्यात ते सांगण्याचं काम ह्या बिग डेटावरनं होतं आहे मित्रांनो. In-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. In-depth study, की खूप सखोल पद्धतीने स्टडी केली जाते. ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव न्यू इन्साइट्स, की नवीन आपल्याला गोष्टी यातून दिसून येत आहे. एज्युकेशनल इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, की मुलांचं ह्या पद्धतीने परीक्षण केल्यामुळे एज्युकेशन इंडस्ट्रीला आणि ती जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहे त्यांच्या वर्किंग मॉडेलला अधिक चांगलं बनवण्यासाठी मदत होते. म्हणजे कोणते मुलं कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचा मेंटल मेकअप होत नाही आहे का, त्यांची मानसिक स्थिती, मानसिक कल, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे मग उपाय केले जात आहे. दिस वूड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स, आणि ह्यामुळे मुलांचा एक प्रोग्रेस असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ॲबिलिटीजमध्ये वाढ होत असेल तर ती वाढ ह्या बिग डेटाचा उपयोग करून वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन करून केली जाते.
big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. की मित्रांनो, pitfalls म्हणजे तोटा. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. की जो तोटा आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये की एकच गोष्ट सगळ्यांसाठी, तर इथे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांसाठी असा वापर करून प्रत्येकाची क्षमता वाढवण्याचं काम एज्युकेशन इंडस्ट्रीजमध्ये केलं जाते त्या बिग डेटाचा उपयोग करून. We have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches. की मित्रांनो, अमर्याद उपयोगी ह्या बिग डेटाचे. It is helpful in scientific researches. की वैज्ञानिक परीक्षण करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फेनॉमेना, की भौतिक गोष्टींचं मापन करण्यासाठी फेनॉमेनन. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्मेंट मशिनरी, की गव्हर्मेंट मशिनरी चांगल्या व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी. इट इज जेनी इन अवर हँड, की अल्लाउद्दीनला जसा तो दिवा मिळालेला होता आणि तो दिवा घासल्यावर जसा तो जेनी बाहेर यायचा, तसा आपल्या हातामध्ये मिळालेला हा एक जेनी म्हणा किंवा जिनी म्हणा, तो जिनी भेटलेला आपल्याला. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आपल्या हातामधला जो जेनी तो जास्तीत जास्त आपल्याला चांगला पद्धतीचा वापर करून देतोय त्या डेटाचा पूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी.